नमस्कार, मी डॉक्टर शारदा निर्मळ महांडुळे, दुर्वांकूर आयुर्वेद आणि वंध्यत्व निवारण केंद्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागतच आहे. आज मी आमच्या मुंबईच्या खारघर क्लिनिकला आलेली आहे आणि आज माझी पेशंट भाग्यश्री आणि तिचे पती अवधूत इथे आलेले आहेत. भाग्यश्रीला पहिलं एक्टोपिक प्रेग्नन्सी राहिलेली होती आणि एक्टोपिक मध्ये काय असतं की म्हणजे मला वाटतं डाव्या साईडला ना भाग्यश्री डाव्या ट्यूब मध्ये तिला प्रेग्नन्सी राहिली होती. मग त्याचं तिचं ऑपरेशन झालं आणि बरेच कॉम्प्लिकेशन झाले त्या दरम्यान तिच्या शरीरामध्ये. आणि मग डॉक्टरांनी तिला सांगितलं की दुसऱ्याही बाजूला तुला एक्टोपिक म्हणजे नळीमध्ये गर्भ राहू शकतो, तर बेस्ट वे नळीचा वापरच केला जाणार नाही म्हणून आपण IVF करूयात असा तिला सल्ला दिला होता. तर त्यानंतर ते तिला IVF करायचं नव्हतं, तिला खूप भीती वाटत होती आणि मग त्यानंतर ती दुर्वांकूर आयुर्वेद मध्ये आले. तर भाग्यश्री तुझा प्रवास तू सांग, कारण की अनेक लोकांना अजूनही आयुर्वेदावर विश्वास नाहीये किंवा मग आयुर्वेदामध्ये पण ते अनेक ठिकाणची कंपॅरिझन करतात. परंतु मला सांगायला आवडेल की मी 15 वर्ष संशोधन करून ही सगळी थेरपी गेल्या 5 वर्षांपासून सुरू केलेली आहे. म्हणजे आयुष्यामध्ये अनेक संघर्षाचे प्रसंग मीही पाहिले माझ्या आयुष्यात आणि त्यानंतर आज समाजासाठी ह्या संशोधनाचा उपयोग होतोय. तर भाग्यश्री भाग्यश्री अवधूत तुम्हाला कसं कळालं? नमस्कार, मी भाग्यश्री अवधूत कदम, हे माझे मिस्टर अवधूत कदम. आमच्या लग्नाला 4 वर्ष झाली होती आणि 4 वर्षांच्या आधी म्हणजे लग्नाला 1 वर्ष झाल्यानंतर मला प्रेग्नेन्सी कन्सिव्ह झाली. खरं तर खूप आनंदात होतो, पण जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा आम्हाला समजलं की ती इक्टोपिक आहे. तेव्हा इतकं समजतही नव्हतं की इक्टोपिक म्हणजे काय. पण ऑपरेशन करायला लागलं त्यानंतर आणि ऑपरेशन झाल्यानंतर मात्र मला समजलं की माझी लेफ्ट ट्यूब जी आहे ती खराब झालेली आहे आणि फक्त मला राईट ट्यूबच आहे. ऑपरेशन झाल्यानंतर ऑपरेशन माझं लॉकडाऊन मध्ये झालं 2021 ला आणि त्याच्यानंतर 21 पासून अगदी 23 पर्यंत पूर्ण स्ट्रगलच झाला कन्सिव्ह साठी. कारण माझी AMH लेवल जी होती ते 1.35 होती, खूप कमी होती. हे नॉर्मल पेक्षा खूपच कमी होती. त्यामुळे जेव्हा मी डॉक्टरांना भेटले, अगदी मी 2-3 डॉक्टरांना भेटले, त्यांच्याकडे 6-6 महिने ट्रीटमेंट घेतली. पण सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं की होईल कन्सिव्ह असे बोलायचे, पण कन्सिव्ह कुणाकडे झालं नाही. त्याच्यानंतर AMH लेवल खूप लो असल्यामुळे आम्हाला खूप भीती वाटायला लागली. त्यात मला एकच ट्यूब होती, त्यामुळं मला वर्षातून 6 चान्स आहेत. तुला वर्षातून 12 चान्स म्हणजे 1 महिना वाया जातो, अंड तयार आणि 1 महिना म्हणजे 1 महिना लागू पडतो. त्यामुळे मला वर्षातून फक्त 6 वेळा चान्स आहे असं पण डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे मी खूप घाबरलो होतो आणि नंतर आम्हाला असंच युट्यूबवर एकदा मॅडमचं बघितलं, दुर्वांकूर पंचकर्माची व्हिडिओ मॅडम नेहमी युट्यूबला टाकतात, तर त्यातला एक व्हिडिओ आम्ही बघितला होता. आणि खरं तर जेव्हा व्हिडिओ पाहिला, पहिल्यांदा मिस्टरांनी व्हिडिओ पाहिला, त्यांनी मला दाखवला, पण आम्हाला खरं सांगते त्यामुळे विश्वास नाही पटला. मॅडम बाबा ठीक आहे, कुणाला तरी असं हे मिरॅकल आहे आणि कुणाला तरी रिझल्ट येत असेल, आपल्याला येईलच असं नाही. पण त्यांची एक जिद्द होती की आपल्याला IVF नाही करायचं ना तर आपण ह्या वे जायचं. कारण का मला खरं सांगतो IVF करायला खूप भीती वाटते. ते खूप इंजेक्शन वगैरे आणि माझ्या ज्या रिलेटिव्ह मध्ये एका माझ्या मैत्रिणीनं केले, तर ती खरंच मला बोलली तिचं IVF करून थोडं फेल झालं 7व्या महिन्यात. तर ती बोलली की खरं सांगते तर IVF करू नको, कारण बॉडीची खूप वाईट अवस्था होते बॉडीची, त्यामुळे IVFचा विचार नको करू. त्यामुळे मी जास्त घाबरले की आपल्याला IVF नाही करायचं. मग ते मिस्टरांनी बोलले की आपण ठीक आहे, तुला करायचं नाही IVF तर आपण या ठिकाणी जाऊन बघूया तरी मॅडम काय बोलतायत, ते बोलतायत का बाबा आमच्याकडून सक्सेस होईल. नंतर मग आम्ही युट्यूबला बघून आलो. जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा भेटलो तेव्हा सुद्धा मला विश्वास नव्हता की मी खरंच इथं पॉझिटिव्ह होईल. आणि मॅडम एकदम साध्या ग्रामीण भागातून येतात, खूप अशा हायफाय वगैरे मॅडम अगदी नाहीयेत. त्यामुळे खूप जणांना असं वाटतं की खरंच तेवढं नॉलेजफुल पर्सन आहेत का अशी शंका येते. आणि मॅडमनी तेव्हा भेटल्यानंतर आम्हाला सांगितलं 1 महिन्यानंतर की तुम्हाला पंचकर्म करावं लागेल आणि उत्तरबस्ती करावं लागेल. पण जेव्हा आम्ही नगरला गेलो, तिथल्या बऱ्याच पेशंटला भेटलो. डॉक्टरांचा स्टाफ पण खूप चांगला आहे, खूप प्रेमळ लोक आहेत त्यांच्या स्टाफमध्ये सगळे. आणि तिथं गेल्यानंतर मग आम्हाला खरंच वाटायला लागलं, पंचकर्म केल्यानंतर माझं वजन कमी झालं. त्यांचे जे अमृतघृत वाढवण्यासाठी मदत करतं आणि टॅबलेट्स वगैरे खायला मला फारसा त्रास नाही झाला. अगदी मी कधीही तूप न खाणारी, पण मी ते खाल्लं आणि खूप काही त्रास वगैरे नाही झाला. असं बोलतात की आयुर्वेदिक मध्ये औषधं वगैरे जरा कडवट असतात, पण मला तुमच्या कुठल्याही टॅबलेटचा त्रास नाही झाला. सगळं व्यवस्थित झालं आणि तिथं नगरला आल्यानंतर आम्हाला खूप म्हणजे पॉझिटिव्ह वाटायला लागलं की बाबा खरंच काहीतरी होईल. आणि नगरला आम्ही पंचकर्म केलं, त्यानंतर माझ्या 12 उत्तरबस्ती झाल्या आणि सगळा कोर्स पूर्ण झाला.
झाल्यानंतर मॅडमनी जेव्हा मला टॅबलेट्स दिल्या मला गर्भधारणा होण्यासाठी, तेव्हा 1 महिन्यात मला प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाली. आज माझा रिझल्ट पॉझिटिव्ह आहे. माझं बाळ व्यवस्थित युट्रस मध्ये आहे. मला एक्टोपिक प्रेग्नन्सी राहिलेली नाही आणि माझी बीटा HCG टेस्ट पण खूप चांगल्या प्रकारे आलेली आहे आणि मी खूप आनंदित आहे. मॅडमचे आणि दुर्वांकूरच्या पूर्ण टीमचे मनापासून आभार. अवधूत, तुम्हाला काही सांगायचं आहे? तुम्हाला काय वाटतं? कारण खरोखर लोक खूप साशंक नजरेने आपल्याकडे येत असतात. एकतर मुंबई पुण्याचे डॉक्टर्स ग्रामीण भागात जात असतात, पण ग्रामीण भाग म्हणजे अहमदनगरला ग्रामीणच म्हणतात अजूनही. आता अहिल्यानगर झालंय, अहिल्यानगरला अजूनही लोक ग्रामीण समजतात, परंतु असं नसतं. शेवटी तुमची बुद्धिमत्ता आणि तुमचं लग्न कुठे होतं किंवा तुम्ही हॉस्पिटल कुठे टाकतात त्यावर आपण ते राहत असतो. पण असे खूप गैरसमज आहेत अजूनही, परंतु याच्यातनं समाजाचं कल्याण होतं. आता आज तुम्हीच वाटलं तरी होतं का मी मिरॅकल आहे. मिरॅकल आहे. आम्ही 3 वर्ष झगडत होतो याच्यासाठी. ॲलोपॅथिकचे एवढे डॉक्टर 4 डॉक्टर चेंज केले, ट्रीटमेंट घेतल्या, लॅप्रोस्कोपी पण केली. लॅप्रोस्कोपी झालं होईल बोललेले, लगेच होईल तुम्हाला राहील, परंतु काही आम्हाला रिझल्ट भेटला नाही. तुमच्याकडे जसं आलं तसं 3 महिने, 4थ्या महिन्यात आम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट भेटला. आणि मी भाग्यश्रीला पण म्हणलं होतं, कारण एक्टोपिकची खरोखरच भीती असते, परंतु मी त्यातल्या त्यात तिचं 99% सगळं शरीराचं शुद्धीकरण म्हणजे आपलं जे प्रजनन संस्था शुद्धीकरण आहे त्या प्रोग्राम मध्ये तिची सगळी ट्रीटमेंट कंप्लीट केली होती. परंतु तरी तिला म्हणलं की देवाचा आशीर्वाद आपल्याला लागणार आहे, तर देवाचं नाव घे आणि तू ट्रीटमेंट सुरू कर. आणि देवाच्या कृपेने खरोखर एक्टोपिक नाही राहिलं. आणि तुझं जे ऑपरेशन होतं ते ओपन झालं होतं का लॅप्रोस्कोपिक झालं होतं जे तू केलं होतं? लॅप्रोस्कोपिक झालं होतं. तर त्याच्यामध्ये तिचं काय झालं की लॅप्रोस्कोपिक ते एक्टोपिकचं झाल्यानंतर गर्भाशयामध्ये तिच्या गुंता तयार झाला होता, ऍडेजन्स तयार झालेले होते आणि ते होणं साहजिक आहे कारण ते इमर्जन्सीमध्ये ऑपरेशन केलं जातं. आणि बऱ्याच वेळेला म्हणजे खूप घाबरलेले असतात पेशंट्स आणि डॉक्टरांनाही पेशंटला वाचवायचं असतं. परंतु इथं आयुर्वेद काम करतो. जिथं काही तुमच्या गर्भाशयात गुंता झालेला आहे, ऍडेजन्स झालेला आहे, ते आपण उत्तर बस्तीच्या माध्यमातून सोडवतो. तर अवधूत आणि भाग्यश्री, तुमच्या आयुष्याला आणि तुमच्या पुढच्या प्रवासाला आमच्या खूप खूप शुभेच्छा.